नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन जाधव. आज आपण मानवी हक्क अधिनियम 1993 या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. मानवी हक्क व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असतात. व्यक्तीला आपल्या व्यक्तित्वाचा विकास करण्यासाठी हक्क हे अत्यंत गरजेचे असल्याचे प्राचीन काळापासून दिसून येते. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रयत्न केल्याचे दिसून येते. जागतिक स्तरावर तसेच भारतात देखील 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने जी स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण केली, या राज्यघटनेत देखील मूलभूत हक्कांचा समावेश करून मानवी हक्कांसाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. भारतीय राज्यघटनेत समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क तसेच घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, या सर्व हक्कांच्या रक्षणासाठी कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनांच्या हक्कामध्ये बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकारपुच्छा अशा प्रकारचे न्यायालयीन अध्यादेश देखील हक्कांच्या संरक्षणासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. एकंदरीत भारतीय राज्यघटनेत अशा प्रकारचे हक्क देखील समाविष्ट केले असले, तसेच जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटनेसारख्या संस्थांनी हक्कांच्या प्रश्नाच्या बाबतीत मोठे प्रयत्न केलेले असले तरीही आजपर्यंत देखील मानवी हक्कांचा प्रश्न वारंवार पुढे येताना दिसतो. मानवी हक्कांचे हनन होताना दिसून येते आणि म्हणूनच महिलांचे हक्क, बालकांचे हक्क, वंचितांचे हक्क, मागास जाती जमातींचे हक्क अशा सर्व वंचित घटकांना हक्क मिळावेत, त्यांना हक्कांची न्याय्य अशी परिस्थिती प्राप्त व्हावी, त्यांना त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करता यावा, यासाठी बदलत्या परिस्थितीनुसार मानवी हक्कांच्या संदर्भात अनेक प्रयत्न झाल्याचे दिसून येते. त्यातीलच एक महत्त्वाचा 1990च्या दशकानंतर बदलत्या परिस्थितीमध्ये, जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतरच्या बदलत्या परिस्थितीमध्ये मानवी हक्कांपुढे जी नवीन आव्हाने निर्माण झालेली होती, या आव्हानांसाठी नव्याने जो प्रयत्न झाला तो म्हणजे भारतात जो नव्याने प्रयत्न झाला तो म्हणजे 1993चा मानवी हक्क अधिनियम होय. या मानवी हक्क अधिनियमाद्वारे भारतामध्ये हक्कांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी मोलाचे प्रयत्न करण्यात आले. या मानवी हक्क अधिनियम 1993चा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय स्तरावर हक्कांच्या प्रश्नासाठी एक आयोग स्थापन व्हावा, राज्य लेवलला देखील हक्कांच्या प्रश्नासाठी एक आयोग असावा, तसेच मानवी हक्कांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मानवी हक्क न्यायालयांची स्थापना व्हावी. या 3 उद्देशाने हा मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 साली करण्यात आला. या मानवी हक्क अधिनियमाची अंमलबजावणी तत्कालीन सरकारने 28 सप्टेंबर 1993 रोजी करण्यात आली. या 28 सप्टेंबर 1993 रोजी जो मानवी हक्क संरक्षण अधिनियम अंमलबजावणी झाली, या अधिनियमानुसार ज्या तरतुदी करण्यात आल्या, त्या तरतुदीनुसार निश्चितच भारतातील मानवी हक्कांना संरक्षण प्राप्त होण्यास मदत झाल्याचे दिसून येते. एकंदरीत हा मानवी हक्क संरक्षण अधिनियम एकूण 8 प्रकरणांमध्ये विभागलेला आहे आणि या 8 प्रकरणांमध्ये मानवी हक्कांच्या संरक्षणाच्या संदर्भाने विविध तरतुदी केल्याचे दिसून येते. प्रकरण 1 मध्ये मानवी हक्क अधिनियमाच्या संदर्भात संक्षिप्त नाव म्हणजेच मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. या मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993चा विस्तार म्हणजे तो भारतातील ज्या क्षेत्रांसाठी लागू होईल त्या क्षेत्राचा विस्तार देण्यात आलेला आहे. तसेच ज्या काही मानवी हक्काच्या संदर्भाने काही व्याख्या आहेत त्यामध्ये संविधानाने
भारतात नागरिकांना दिलेले जे अधिकार आहेत, हक्क आहेत ते, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सनदेमध्ये समाविष्ट जे काही अधिकार आहेत ते हक्क, तसेच भारतीय न्यायालयांना अंमलबजावणी करता येण्याजोगे जे अधिकार आहेत, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांच्या किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने 16 डिसेंबर 1966 रोजी स्वीकृत केलेले जे करार आहेत त्याद्वारे जे मानवी हक्क आहेत यामध्ये नागरी, राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्कांसाठी जे आंतरराष्ट्रीय करार झालेले आहेत या सर्वांचा तपशील ह्या प्रकरण 1 मध्ये, मानवी हक्क अधिनियमाच्या प्रकरण 1 मध्ये करण्यात आलेला आहे. दुसरे जे प्रकरण आहे या अधिनियमाचं, त्या प्रकरणात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना, तिचे अध्यक्ष, सदस्य या सर्वांच्या बाबतीत सविस्तर विश्लेषण या प्रकरण 2 मध्ये करण्यात आलेले दिसून येते. या प्रकरण 2 मध्ये मानवी हक्क आयोगामध्ये 1 अध्यक्ष असतील, तसेच इतर 4 सदस्य असतील अशी तरतूद करण्यात आलेली दिसून येते. या राष्ट्रीय स्तरावरील मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष जे असतील ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असतील, अशी तरतूद ह्या प्रकरण 4 मध्ये करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून जे इतर 4 सदस्य असतील त्या 4 सदस्यांमध्ये एक पहिला जो आहे तो, या 4 सदस्यांमध्ये जो पहिला आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, रिटायर न्यायाधीश किंवा पदस्थ म्हणजे आजी माजीपैकी कोणताही एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश. दुसरा सदस्य उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, आणि उर्वरित 2 मानवी हक्कांसंबंधी ज्ञान व अनुभव असणारे व्यक्ती. असे एकूण 4 सदस्य या राष्ट्रीय स्तरावरील मानवी हक्क आयोगामध्ये असतील. तसेच या आयोगावर इतरही काही पदसिद्ध सदस्य देखील या आयोगामध्ये असतील. या पदसिद्ध सदस्यांमध्ये अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, महिला आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष हे या मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील. अशी तरतूद या प्रकरण 2 मध्ये केलेली दिसून येते. यानंतर प्रकरण 3 मध्ये या राष्ट्रीय स्तरावरील आयोगाची कार्य आणि अधिकार स्पष्ट केलेले दिसून येतात. मानवी हक्क आयोग कोणत्या प्रकारची हक्कांच्या संरक्षणासाठी कोणकोणत्या प्रकारची कार्य पार पाडेल या बाबतीतले तरतुदी केलेल्या दिसून येतात. मानवी हक्कांचे उल्लंघन होणारे प्रकरणे यांची चौकशी करण्याचा अधिकार हा आयोगाला प्राप्त झालेला दिसून येतो. तसेच ज्या लोकसेवकांकडून हक्कभंग होईल किंवा हक्कभंग होत असेल अशा लोकसेवकांच्या निष्काळजीपणाची चौकशी देखील हा राष्ट्रीय स्तरावरील आयोग करेल. अशा प्रकारची चौकशी करत असताना आयोग स्वतःहून देखील चौकशी करू शकेल. तसेच पीडित व्यक्तीच्या निवेदनाने, पीडित व्यक्तीच्या अर्जाद्वारे, तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार देखील अशा प्रकारची हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करेल. तसेच मानवी हक्कांच्या संदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी, त्यास मानवी हक्कांची साक्षरता वाढवण्यासाठी देखील हा आयोग काम करेल. तसेच हक्कांच्यासाठी संरक्षण उपाययोजना किंवा उपाय सुचवण्याचे कार्य देखील आयोग करेल. आयोगाला चौकशी संबंधीचे अधिकार देखील प्राप्त झालेले आहेत. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार प्राप्त झाले असून काही बाबतीत फौजदारी प्रक्रिया संहिता जी आहे त्या अंतर्गत चौकशी करण्याचे अधिकार देखील राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला या 1993च्या मानवी हक्क अधिनियमाने प्राप्त झालेले आहेत. तसेच एखाद्या मानवी हक्कांचा मानवी हक्कांचं हनन झालं, मानवी हक्कांचा प्रश्न निर्माण झाला, अशा प्रकारच्या प्रकरणाची अन्वेषण करण्याचा अधिकार देखील ह्या आयोगाला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने स्वतःहून आयोगाकडे जर निवेदन दिले किंवा तसा अर्ज केला तर त्या प्रकरणाची चौकशी करून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे कार्य देखील आयोग करतो. तसेच
पूर्वग्रहामुळे बाधा पोहोचलेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करतो. यानंतर पुढचं प्रकरण 4 मध्ये ह्या मानवी हक्कांच्या संरक्षणाच्या साठीची जी कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. मानवी हक्कांच्या प्रश्नासंदर्भात मानवी हक्कांचं जर हनन झालं, मानवी हक्कांची गळचिपी झाली, मानवी हक्क हिरावले गेले, या संबंधी ज्या तक्रारी येतील या तक्रारींबाबत चौकशी करण्याचा अधिकार देखील राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला करता येईल किंवा त्या कार्यपद्धतीमध्ये असा तरतूद करण्यात आली. तसेच एखाद्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अशा प्रकारच्या हक्कांचं हनन होऊ नये, मानवी हक्कांना संरक्षण प्राप्त व्हावं, त्यावर उपाययोजना करण्याची कार्यपद्धती देखील हा राष्ट्रीय स्तरावरील आयोग ठरवेल. अशा प्रकारची तरतूद या 1993च्या मानवी हक्क अधिनियमात करण्यात आली. तसेच सशस्त्र दलाच्या संबंधित कार्यपद्धती, सशस्त्र जे दल आहे या सशस्त्र दलाच्या संबंधित म्हणजे त्या ठिकाणी जे मानवी हक्कांच्या हननाचे प्रश्न निर्माण होतील त्या तेथील देखील कार्यपद्धती ह्या प्रकरण 4 मध्ये तरतुदी करण्यात आली. तसेच आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल या संदर्भातील कार्यपद्धती देखील प्रकरण 4 मध्ये समाविष्ट करण्यात आली. या 1993च्या अधिनियमाचं प्रकरण 5 मध्ये राज्य स्तरावरील हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची तरतूद करण्यात आली. या राज्य मानवी हक्क आयोगाची रचना या प्रकरण 5 मध्ये स्पष्ट करण्यात आली. राज्य मानवी हक्क आयोगामध्ये एक अध्यक्ष असेल, तसेच 2 सदस्य असतील आणि हा जो राज्य मानवी हक्क आयोगाचा जो अध्यक्ष असेल तो उच्च न्यायालयाचा माजी मुख्य न्यायाधीश असेल. तसेच सदस्य इतर 2 सदस्य असतील, या 2 सदस्यांमध्ये पहिला सदस्य हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश किंवा समबंधित राज्यात 7 वर्ष अनुभव असलेला न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती हा ह्या राज्यस्तरावरील मानवी हक्क आयोगाचा सदस्य असेल. तसेच दुसरा जो सदस्य असेल राज्यस्तरावरील मानवी हक्क आयोगाचा तो मानवी हक्कांच्या संदर्भात ज्ञान व अनुभव असणारी व्यक्ती ह्या राज्यस्तरावरील मानवी हक्क आयोगाचा सदस्य म्हणून काम करेल. या राज्यस्तरावरील मानवी हक्क आयोगाचा सचिव हा CEO असतो. तसेच राज्य शासन अधिसूचनेनुसार ठरवेल तेथे ह्या राज्य मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय असेल. आता ह्या राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपाल करतील आणि राज्यपालांना तशी शिफारस मुख्यमंत्री आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असेल ती अशा प्रकारची ही समिती अशी शिफारस करेल व राज्यपालांच्या वतीने त्यांची नेमणूक करण्यात येईल. यानंतर या मानवी हक्क अधिनियम 1993च्या प्रकरण 6 मध्ये मानवी हक्कांच्या संरक्षण करण्यासाठी मानवी हक्क न्यायालयांच्या स्थापनेबाबतची सविस्तर तपशीलवार विवेचन देण्यात आलेलं आहे. मानवी हक्क न्यायालये ही स्थापन करून हक्कांना संरक्षण देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आलेला आहे. या पहिल्या तरतुदीनुसार प्रकरण 6 मधील पहिल्या तरतुदीनुसार मानवी हक्क न्यायालयांची स्थापना राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संमतीने प्रत्येक जिल्ह्यासाठी करायची, कुठे त्याची स्थापना करायची हे ठरवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला मुख्य न्यायालयांच्या संमतीने असेल. सत्र न्यायालयाला देखील मानवी हक्क न्यायालय घोषित करण्याचा अधिकार देखील इथं या प्रकरण 6 मधील तरतुदीने प्राप्त झाल्याचे दिसून येते. तसेच ज्या पद्धतीने मानवी हक्क न्यायालय स्थापनेची तरतूद इथं करण्यात आली त्याच पद्धतीने दुसरी तरतूद ह्या प्रकरण 6 मध्ये करण्यात आली, ती म्हणजे विशेष सरकारी अभियोक्ता, ज्याला आपण वकील असं म्हणतो. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी असा विशेष सरकारी अभियोक्ता, सरकारी वकील त्याची नेमणूक करण्याची तरतूद देखील इथं मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी करण्यात आली. मात्र अशा अभियोक्त्याची सरकारी वकिलाची नेमणूक करत असताना 7 वर्ष वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्तीलाच या विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करता येईल अशी तरतूद
या प्रकरण 6 मध्ये करण्यात आली. यानंतर पुढचं जे प्रकरण आहे 7वं प्रकरण, या 7व्या प्रकरणामध्ये वित्त व्यवस्था, लेखे आणि लेखापरीक्षण या बाबतीतल्या तरतुदी 1993च्या मानवी हक्क अधिनियमामध्ये करण्यात आलेल्या दिसून येतात. यामध्ये केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आयोगाला अनुदाने, तसेच राज्य सरकारकडून राज्य आयोगाला अनुदाने आणि राष्ट्रीय आयोगांचे लेखे व लेखापरीक्षण या बाबतीतल्या तरतुदी केलेल्या दिसून येतात. एकंदरीत प्रकरण 7 मध्ये केंद्र सरकारकडून जे आयोगाला, राष्ट्रीय आयोगाला, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला हक्कांच्या संरक्षणासाठी जी अनुदाने प्राप्त होतात, तशाच पद्धतीनं राज्य सरकारांकडून राज्य स्तरावर राज्य मानवी हक्क आयोगांना हक्कांच्या संरक्षणासाठी जी अनुदानं प्राप्त होतात आणि ही अनुदानं प्राप्त झाल्यानंतर त्यांचे लेखापरीक्षण, ऑडिटिंग या बाबतीतल्या तरतुदी, या आर्थिक तरतुदी प्रकरण 7 मध्ये करण्यात आलेल्या दिसून येतात. आणि 1993च्या मानवी हक्क अधिनियमाच्या शेवटच्या प्रकरणात म्हणजे 8व्या प्रकरणात संकीर्ण प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या दिसून येतात. या तरतुदींमध्ये आयोगाच्या अधीन नसलेल्या बाबी म्हणजेच आयोगाच्या अधिकार कक्षेत नसलेल्या बाबी इथं तरतूद केलेली आहे. तसेच विशेष अन्वेषण पथके स्थापन करण्याबाबत देखील तरतूद प्रकरण 8 मध्ये आहे. तसेच केंद्र सरकारचा जो नियम करण्याचा अधिकार आहे, राज्य सरकारचा जो नियम करण्याचा अधिकार आहे, तसेच अडचणी दूर करण्याचा जो अधिकार आहे, या बाबतीतल्या तरतुदी या मानवी हक्क अधिनियम 1993च्या प्रकरण 8 मध्ये केलेल्या दिसून येतात. एकंदरीतच या एकूण प्रकरण 8 नुसार एक टोटल 8 प्रकरणांमध्ये 1993च्या मानवी हक्क अधिनियम द्वारे मानवी हक्कांच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. आणि त्यानंतर जे भारतातील परिस्थितीमध्ये बदल झाला, त्यामध्ये निश्चितच हक्कांच्या रक्षणासाठी, हक्कांना पोषक असे वातावरण निर्मिती होण्यासाठी निश्चितच मदत झाल्याचे दिसून येते. धन्यवाद.